कुडगाव विपक्ष आमशेत या स्पर्धेची पहिली मॅच टॉस जिंकला. मॅच मध्ये आमशेत या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला. चला कुडगाव टॉस जिंकला. माफ करा, टॉस जिंकत असताना बॅटिंग करण्याचा निर्णय मात्र मॅच मध्ये निवडलाय. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे टॉस बेनिफिट नाही या स्पर्धेमध्ये. कुडगाव, चला कुडगाव तुमचा अतिरिक्त खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन आमशेत सगळ्याकडून गोलंदाज विखीला उतरवलं जात आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक 30 सर्कलच्या बाहेर. आपण दोन क्षेत्ररक्षक पाहत आहे. विवरचना जर पाहिली तर अगदी लॉंग ऑन झोन मध्ये संघाचा कॅप्टन रतीश आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वीपर कव्हर रिझर्व मध्ये देखील प्रोटेक्शन दिलं गेलंय. आघाडीची जोडी, प्रारंभिक जोडी कुडगाव संघाच्या माध्यमातून नागेश आणि राज. सर नागेश निवाते स्ट्राईक केला. अंपायरचा सिग्नल देखील आहे. लेट्स प्ले. राऊंड द विकेटने पहिला बॉल या स्पर्धेचा. पहिल्याच बॉलवरती आक्रमण, पहिलाच बॉल चाललाय अगदी सीमा रेषा लगत. वन बाउन्स चौकारांसाठी पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. DJ Alpesh in the mix. संघ लिपणी संघाचे लाईन्समन, लिपणी संघाचे जे लाईन्समन आहेत त्यांना विनंती आहे, चला बाउंड्रीवरती आपण देखील सज्ज राहूयात, कारण बरेचशे बॉलाचं बाउंड्री लाईन बाहेर देखील विसावताना पाहायला मिळतील. त्याच्यामुळे मी विनंती करतोय लाईन्समन आपण देखील बाउंड्री लाईन वरती. पहिल्याच बॉलवरती चौकार. दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑफ झोन मध्ये रतीश बॉलवरती येतील. वन बाउंड चेंडूला कॅरी करतील. तोपर्यंत 2 धावेंचा कॉल सफल देखील झालाय. 2च्या साह्यानं धावफलकामध्ये वाढवत असताना रणसंख्या जाऊन पोहोचल्या 6 या क्रमांकावरती. स्कोररच्या भूमिकेत आपण हितांशु पाटील आपल्या दरम्यान जोडले गेले, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण करूया सहर्ष स्वागत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नियम क्रमांक 3 अंतर्गत स्कोरर हा उल्लेख आपल्याला सापडतो. स्कोरर म्हणजे एक असा व्यक्ती, एक असा किरदार जो प्रत्येक मॅचचा लेखाजोखा ठेवण्याचं काम मात्र करत असतो. आणि सध्याच्या घडीला आपल्या दरम्यान हितांशुजी पाटील जोडले गेलेत. या बॉलवरती पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, मिड विकेट रिझन मध्ये बॉल चाललाय. अलॉंग द कार्पेट जमिनीला घरंगळत. दुसऱ्या धावेचा मैदानावरती दोन्ही बॅटर्स मधला कॉल अगदी पुन्हा एकदा सफल होत असताना पाहिलाय. तालमेल खूप सुरेख आहे. एका धावेचं कन्व्हर्जन सातत्यानं 2 धावेमध्ये केलं जाते आणि 2च्या साह्यानं रणसंख्या जाऊन पोहोचते 8 या क्रमांकावरती. 8 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. सलामीची आघाडीची प्रारंभिक जोडी. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर अगदी शांत विकेटचा खेळ राहिला मैदानावरती. फुल टॉस बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलं. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये रतीश बॉलवरती चाललेत, बॉलला अडवतायत. तोपर्यंत पुन्हा एकदा दुसरी धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा सफल. या षटकातील लगातारची ही तिसरी डबल येते आणि या धावफलकावरती वाढवत असताना 10 हा क्रमांक सध्याच्या घडीला आपण स्कोर कार्ड वरती पाहताय. 3 षटकांची मॅच आणि 3 षटकांच्या मॅच मध्ये या मैदानाचा विचार करत असताना पहिलं जर आपण मॅच पाहिली असेल, प्रेक्षणीय मॅच 54 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. थोडेसे सफल झाले. बॉलला अगदी स्लॉट मध्ये घेतलं, भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आला यावेळी या षटकातील हा दुसरा चौकार. थँक्यू. 14 धावा. जवळजवळ 5 चेंडूचा खेळ राहिला आणि या संपूर्ण षटकामध्ये विकीची बॅटिंग जी आपण पाहिली ती विकीची बॅटिंग लाजवाब राहिली. म्हणजे 2 चौकार, माफ करा, नागेशची बॅटिंग लाजवाब राहिली. दुसऱ्या बाजूला विकी आहे. विकीच्या गोलंदाजीवर अक्षरशः तो तुटून पडलाय. नागेशच्या बॅटमधून चांगली बॅटिंग. मोठा फटका मारायचा होता, थोडासा मिस टाइम फटका आपण पाहू शकता. इनफिल्ड मध्ये बॉलला अडवलाय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा कुडगावा संघ जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 0 विकेट्स, 15 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. जाऊयात डीजे मास्टर कडे. ऐकूयात एक सुमधुर संगीत. स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. मराठमोळी थोडीशी साधी भोळी. स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली.
थँक्यू. पहिलं षटक अगदी कुडगाव संघाचा बोलबाला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलात नागेश अफलातून बॅटिंग. वैयक्तिक जर त्याची आपण धावसंख्या पाहिली तर 15 या धावसंख्येवर तो देखील वैयक्तिक खेळ करतोय. चांगली बॅटिंग राहिली आहे. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राजला उतरवलं जात आहे. स्ट्राईक एंडला नागेशच्या बॅटमधून पहिल्याच षटकामध्ये हल्ला बॉल राहिला होता. प्रत्येक षटकारासाठी अगदी संकल्प आहे अगदी लिपणीकरांचा. प्रत्येक षटकारासाठी 5 झाडं मात्र वृक्षारोपण केलं जाईल. एक आगळावेगळा उपक्रम निसर्गाला जोपासण्याचं काम देखील या संपूर्ण क्रीडा मंडळाच्या माध्यमातून केलं जात आहे. पहिलाच बॉल डॉट राजच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली करावी लागेल कारण पहिलं षटक खूप महागडं राहिलं होतं. या बॉलवर पुन्हा एकदा नागेशच्या बॅटमधून मोठा फटका येतोय. मिड विकेटला क्लिअर करत असताना चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. थँक्यू. आता मात्र थोडीशी टीम मीटिंग चर्चा सत्र देखील आपण पाहिलं. राजच्या बॉलवरती घणाघाती प्रहार केल्यानंतर गोलंदाजी कशा पद्धतीने व्हायला हवी याचे धडे मात्र आता राजला दिले जात आहेत. कारण नागेश ज्या पद्धतीने बॅटिंग करतो त्याच्या वैयक्तिक धावा पाहिला तर 21 झाल्यात आणि संघाची धावसंख्या देखील 21 आहे. यावेळी यस मंत्र दिला आणि यावेळी नक्कीच दांडी उद्ध्वस्त केली. अगदी नागेशला माघारी परतावं लागतं. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. काजळ लावणे आले मी आज असं नका बघू पाहो येते मला लाज. केला शृंगार आज गापला असाच दिसते मी भारी जाणू अप्सरा मी खास. नखरे वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. थँक्यू. नागेशच्या खेळीचा अंत झाला आणि त्याच्या बॅटमधून अक्षरशः 21 धावांची एक अफलातून इनिंग. आता मात्र मैदानावरती 1 डाऊन खेळण्यासाठी रोहन मैदानावरती दाखल झालाय. जबाबदारीचा क्रमांक आहे. तिसरा क्रमांक म्हटलं तर थोडीशी खांद्यावरती जबाबदारी घेऊन हा बॅटर्स मैदानावरती दाखल होत असतो. पहिला विकेट ची जी भागीदारी होती 21 धावांची पार्टनरशिप आपण पहिल्या विकेटसाठी पाहिली. एकट्या नागेशनं या 21 धाव्या आपल्या बॅटमधून जमवल्या. त्या नागेश मात्र बाद झालाय. त्याच्यानंतर आता आपण पाहत आहे राज आणि रोहन या दोन्ही बॅटर्स वरती जबाबदारी मैदानामध्ये. गोलंदाज राऊंड द विकेटने यावेळी थोडासा पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा निर्णय अगदी या लेग बायच्या माध्यमातून एकदा होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 अंमलात आणला जाईल. लेग बाय आणि लेग बायच्या माध्यमातून एक अवांतर धाव. अवांतरच्या माध्यमातून रणसंख्येमध्ये वाढवत असताना धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 22 22 या क्रमांकावरती. चेंज ऑफ द पेस गती व्हेरिएशन थोडंसं मिश्रण करण्याचा प्रयत्न आपण गोलंदाज राजच्या माध्यमातून मागच्या चेंडूवरती पाहिले. शफल झाले आणि त्याच्यानंतर अवांतर धाव. यावेळी पुन्हा एकदा चांगली लाईन मेंटेन केली आहे. संधी होती मात्र जर पाहिलं तर एक सोरटी धाव. पुन्हा एकदा पंचांचं सिग्नल देखील आपण पाहत आहे. लेग बाय आणि लेग बायच्या माध्यमातून पुनश्च एकदा एक अवांतर धाव येते. 23 सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती क्रमांक लगावला जातोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिलं षटक जर आपण अक्षरशः पाहिलं असेल जिथे नागेशचा बोलबाला राहिला होता तसं नागेश बाद झाला. त्याच्यानंतर मी म्हणेल की राज थोडासा हाबी झाला बॅटर्स वरती. शांत ठेवलंय. अकोटप्याचा बॉल अगदी मिड विकेटला चेंडूला अडवलं होतं. फेकी थोडीशी वाईट खराब आणि एक धावेचा भुर्दंड मात्र त्या ठिकाणी भरावा लागतो. एक अतिरिक्त धावेनं रणसंख्येमध्ये 24 हा क्रमांक स्कोर कार्ड वरती लगावला जाते. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं देखील संपवलं गेलंय आणि 2 षटकाच्या अखेरीस 12च्या सरासरीने बॅटिंग करणारा कुडगाव संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 ला होईल सुरुवात. त्या अगोदर ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. क्या चेहऱ्या कसं दाखवी नाही दाखवी.
येस थँक्यू. चला पुढच्या मॅचसाठी कणगर आणि खारगाव दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. हे षटक संपल्यानंतर आपण टॉस करतोय, त्याच्यामुळे मी कणगर आणि खारगाव दोन्ही संघाला विनंती असेल. पहिलाच बॉल रतीश, रनआउट द्या. संधी संधी निर्माण झाली होती का नाहीये, चेंडू चाललाय सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती हल्ला बोल षटकार. हे ब्रदर या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येक षटकारासाठी 5 धावांचं 5 झाडांचं वृक्षारोपण. मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांचा एक आगळावेगळा उपक्रम, अगदी या निसर्गाला जपण्याचा हा देखील एक छोटासा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती षटकार. या बॉलवरती पुन्हा एकदा टॅप करत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलं. डायरेक्ट हिटची संधी होती, मात्र बॅट जर आपण पाहिलं तर यशांवरती हा बॉल आदळला नव्हता आणि एक सिंगल आली. सिंगलच्या साह्यानं धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचतोय 31 क्रमांकावरती. 31 ऑन दी बोर्ड. शेवटचं षटक. चेंज ऑफ द पेस, गती व्हेरिएशन, फटका फसला अगदी. क्षेत्ररक्षक पॉइंटला आहे, बॉलला अडवलंय आणि केवळ सिंगल येते. सिंगल जर पाहिली तर सिंगलच्या मदतीनं 32 हा धावफलकावरती आकडा पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग राहिली आहे. मात्र मी कौतुक देखील करेन या ठिकाणी आमचे संघाचं ज्या पद्धतीनं दुसरं षटक राजचं राहिलं होतं. पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर रतीश चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा हात पडले. चेंडू चाललाय अगदी सीमारेषा पार. यावेळी पुन्हा एकदा आलाय कुडगाव संघासाठी हा चौकार. हे ब्रदर कवा चाललास? हे मावरा घे, हे ताजाही ताजा, पाचपांचा नाही. घे जा मेरी. चौकार. रोहच्या बॅटमधून आपण पाहिला त्यावेळी लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा सेम डिरेक्शन मध्ये चेंडू चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग झोन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी सफल होत असताना धावफलकावरती आता धावा झाल्यात 38. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे. 38 धावा. चांगली बॅटिंग. खुडगाव दुसऱ्या बाजूला आमशेत, हे दोन संघामधील ही लढत. या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. उंची जास्त आहे, लांबी या बॉलवरती तितकीशी नाहीये आणि शेवटच्या बॉलवरती रोहनला देखील बाद व्हावं लागतंय. एकंदरीत पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा कुडगाव संघ जाऊन पोहोचलाय एकंदरीत 38 क्रमांकावरती. 39 धावांचं टार्गेट सेट झालंय. आता दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आमशेत संघाला धावा करायच्या. 18 बॉल मध्ये 39, 13ची सरासरी. नरक्या केऱ्या करतो नाटवी नाही नाटवी. हे ब्रदर थँक्यू. चला कुडगाव संघ आपण घाईनं मैदानावरती दाखल व्हा. या मॅच मध्ये समीकरण ठेवलं गेलंय 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये
येस थँक्यू. दीपेन, चला दीपेन आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलं षटक थोडस मागड राहिलं 15 धावांचं. आता आपण रन ती पाहिली तर येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 12 मध्ये 24 करायचे आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. दीपेन साइड ऑफ ऍक्शन. अगदी जर पाहिलं तर मिड विकेटला बॉलला अडवलं जातं. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून रणसंख्येमध्ये वाढ होत असताना धावफलक आता मात्र जाऊन पोहोचले 16 क्रमांकावरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड. 11 बॉलमध्ये 23 धावांची गरज अजून देखील मॅचला जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी. हे षटक फार निर्णायक असणार आहे कारण इथून जर धावा रोखल्या तर तो प्रेशर क्रिएट होईल आमच्या संघावरती आणि दुसऱ्या बाजूने धावा आल्या तर ते प्रेशर रिलीज देखील होईल. यावेळी पुढे एकदा ऑफ साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल पुढे एकदा बॉलवरती. सिंगलच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होत असताना रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 17 या क्रमांकावरती. चांगलं षटक. आतापर्यंत 2 बॉलवरती अक्षरशः बॅटर्सला जखडून ठेवलंय. दोन्ही बॉलवरती सिंगल अंकित झाले. गोलंदाज दीपेन चांगली गोलंदाजी. साइड ऑफ ॲक्शन आहे. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत आहेत. पुन्हा एकदा मिड विकेटला संधी नाहीये. अगदीच जोपर्यंत बॉलला फेकताय तोपर्यंत उशीर झाला आणि या षटकातील तिसरी सिंगल आली. 9 बॉलमध्ये अजूनही 21 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. येणारे 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती. पहिल्याच 3 बॉलवरती चांगली गोलंदाजी गोलंदाज दीपेनच्या माध्यमातून. या बॉलवरती आक्रमण केलंय. चेंडूला पाठवलंय. रतीच्या पाठमधून आलाय घाणाघाती प्रहार षटकार. अगदी प्रत्येक षटकारासाठी 5 झाडांचं वृक्षारोपण ही वेगळी संकल्पना आहे आणि तो षटकार देखील आलाय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट आणि ते चित्र मात्र रतीच्या माध्यमातून मस्ट निडेड षटकार. बॅकफुटला जात होता संघ आणि अशा परिस्थितीमध्ये आलेला षटकार खूप चांगला होता. दर्पण प्रेशर आता मात्र गोलंदाजावर जाणवतोय. पंचांचा सिग्नल पंचांचा इशारा आपण पाहत आहे. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा DM क्रमांक 22 अंमलात आणला जातोय. वाईट आणि वाईटच्या माध्यमातून एक अवांतर धाव. रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवरती. 8 मध्ये 14 हे इक्वेशन. गोलंदाज दीपेन या बॉलवरती पुन्हा एकदा जोकस पाण्याचा प्रयत्न झाला. अलॉंग द कार्पेट शेड्यूल चाललाय. काऊ कॉर्नर झोन मध्ये बॉलला अडवलं जातंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय लाजवाब दोन्ही बॅटर्स बदला. ताळमेळ दोन्ही बॅटर्स बदलाची कॉलिंग आहे ते खूप चांगलं आहे आणि या 2 धावा सहजरित्या पूर्ण होत असताना आपण पाहिलात. 2च्या मदतीनं धावफलक 27 क्रमांकावरती जाऊन पोहोचतोय. येणारी 7 आणि 7 मध्ये करायचे 12. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. गोलंदाज दुसऱ्या षटकातील माफ करा दीपेन. 1 टू गो. बॉलला उडवले. संधी निर्माण झाली. अगदी थोडासा वरून बॉल मिड विकेट झोन मध्ये चाललाय. केवळ एक सिंगल येईल. दुसरा धावेचा प्रयत्न खरना अगदी दाखवलं होतं त्या ठिकाणी मात्र थांबवलं शेवटच्या क्षणी. षटक क्रमांक 2 संपलाय. आता येणारी 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 6 आणि 11 हे समीकरण. षटक क्रमांक 3 ला होईल सुरुवात. जवळ डीजे मास्टरकडे ऐकूयात एक सुमधुर धून. थँक्यू सो मच डीजे. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज. आता 6 मध्ये 11 बनवायचे आणि दुसऱ्या बाजूला 6 मध्ये 11 रोखायचे. म्हणजे एका बाजूला करणाऱ्याला थांबवायचं आणि दुसऱ्या बाजूला थांबवणाऱ्याला ते करून दाखवायचं. क्रिकेटचं गंमत आहे. 6 मध्ये 11 केल्या जातील की 6 मध्ये 11 वाचवल्या जातील. शेवटचे 6 बॉल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज श्रेयसला पाचारण केलं जात आहे. श्रेयस ऑन द बॉलिंग एंड.
पहिल्याच बॉलवरती आक्रमण, चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पार. आला यावेळी षटकार. थँक्यू. 5 मध्ये 5 हे समीकरण आहे मॅच मध्ये शिल्लक. येणारे 5 बॉल जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा एक महत्वपूर्ण नियम आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहताय रतीचं कौतुक करूयात. अगदी चांगली बॅटिंग राहिल्या. पुन्हा एकदा खोदून काढले बॉल कव्हर पॉईंटला. क्षेत्ररक्षक काय हडबडले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा होतील का. आता मात्र तिसऱ्या अंपायर कडे आपण जाऊयात. तिसऱ्या अंपायर कडे हा निर्णय सोपवला जातोय. टीव्ही अंपायर्स शहानिशा करतील आणि थोड्याच वेळात तो निर्णय देखील आपल्यापर्यंत पोहोचवतील. रंगाची फुलं आणि तुझे जनाला आई माऊली माझी सावली, आई माऊली माझी सावली. माग कोंबड्याने दिली, माग कोंबड्याने दिली. उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची जायची. उघड उघड दरवाजा. चला थर्ड अंपायर्सचा निर्णय येतोय. फलंदाज बाद आहे. रतीशला माघारी परतावं लागतंय. या चेंडूवरती विकेट्स प्राप्त झाल्या आणि मॅच मध्ये समीकरण अजूनही आहे. येणारे 4 बॉल नवीन बॅटर दिवेश मैदानावरती दाखल झालाय. येणारे 4 बॉल आणि जिंकण्यासाठी मॅचला अजूनही 4 धावांची गरज आहे. दिवेश गोलंदाजी ट्रॅक वरती. आता रतीशचा जो हा निर्णय आहे तो निर्णय किती घातक ठरू शकतो. येणारे 4 बॉल सांगून जातील. चांगली बॅटिंग राहिली होती. ज्यावेळी संघ अडचणीमध्ये होता त्याच्या बॅटमधून ते षटकार पाहिलं तर आपल्या संघाला मॅच मध्ये कम बॅक करून दिला आणि आता येणाऱ्या 4 बॉलवरती 4 धावा जमवायच्या आहेत. नितीन त्या ठिकाणी आहे ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. या संघाचा एक अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या माध्यमातून ती चर्चा देखील केली जाते. गोलंदाज आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहताय. श्रेयश कोटप्याचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये संधी होती रनआउटची. आधी देखील पंचांचा इशारा आलाय. फलंदाज बाद. विकेटचं पतन. येणारे 3 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 4 धावांची गरज. क्रिकेट खेळ तुम्हाला मित्रांनो काय शिकवतो तर क्रिकेट खेळानं आम्हाला इतकी गोष्ट निश्चितपणे निनाची शिकवली आहे. तुम्ही मैदानामध्ये तेवढंच करा जेवढ्याची गरज आहे. आणि आपण मगाशी पाहिलं असेल की मी म्हणेल की रतीचा तो निर्णय चुकला का. आता येणारे 3 बॉल सांगून जातील. गरज नव्हती मी म्हणेल दुसऱ्या धावीची कारण मैदानावरती खेळ खूप चांगला चालला होता. त्याच्यानंतर तो मोह आवरता आला नाही आणि जर आपण पाहिलं तर नवीन बॅटर मंगेश मैदानावरती दाखल झालाय. येणारे 3 बॉल आणि जिंकण्यासाठी चांगली बॅटिंग राहिली आणि जमेची बाजू म्हणजे ऋषिकेश स्ट्राईक केलाय. यावेळी अकुटप्याचा बॉल आणि चुकी झाली. यष्टीरक्षकाकडून चेंडू चाललाय सीमा रेषा पार आणि मॅचचा अगदी विनिंग संघ ठरलाय. बॅटिंग करणार आमशेद.
कणगर संघाला विनंती आहे, कणगर संघ टॉस जिंकला. कणगर संघ प्लीज चला आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानावरती दाखल व्हा आणि त्याच्या बरोबरीने खारगाव संघाला देखील विनंती असेल आपण मैदानावरती मॅचला सुरुवात पुन्हा बॉक्समध्ये आवाजामध्ये केला जाईल. पदार्थाप्रमाणे निसर्गाचा नियम आहे त्याप्रमाणे कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आपल्या दरम्यान जोडले जातात. मराठी